नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जेवण आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ना सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली आणि घरातली ना सर्व कामं आवरली होती, कारण की आज ना कुरडया बनवायची होती. त्यामुळे ना लवकर उठून लवकर सगळी कामं आवरून घेतलेली होती. हॉल बेड सगळं झाडून पसारा आवरून घेतला होता. त्यानंतर स्वयंपाक झाला होता माझा. लवकर उठून पहिला स्वयंपाक केला, मग गोठ्यातली कामं आणि मग देवपूजा करून आता ना चहा प्यायचा आहे. पिऊसीला चहा द्यायचे. दूध तापतंय तोपर्यंत ना चहा दूध काय ग दोन ना पिऊसीनं सकाळ कुरडया बनवायची म्हणून ना विटा आणा झाल्या का सा? होतं. बघा माझी लाडूबाई कशी आज विटा करायच्या घेऊन मला येते. कोरड्या. तू दोन दोन आणल्या का आणि हिने एक एक मी दोन आणले. मी चार आणले, तिने दोन आणले. हा ते आता बारीक आहे ग. बारीक मग ती बारीक. मी छोटी आहे. तू छोटी आहे काय? ही बडा आहे. बडा आहे का? बडा आणताय मम्मी, बडा हा आणताय. चिक बघ हे पाणी कसं झालंय बघ चिकात. नको डवळू करा पप्पाला म्हणा आता चल. तू चल कधी ती बाई. हा माशी त्याला दूध. नाशाचे बाईला लय हवस. अशी त्याला मग दूध वेगळे. वेगळीचे तिकडे चुली पलीकडून बस बरं चुली पड. एकीने चुलं बनवली, भगलं मांडून ठेवलंय काय चिकासाठी. मी ना चिकातलं पाणी ओतून दिलं ना, आता चिक तसं राहिलेलं आहे. थोडंसं ना तो गाळून घ्यायचा आहे. त्याचं ना चिक तो चिटकलेला काढून घ्यायचा आहे. आणि चूल पण पेटवली. सिद्धीनं बघा कसली भारी चूल बनवलेली आहे. आणि मग मी सरपण वगैरे आणलं आणि मग आता चूल पेटवली तिच्या पप्पाने त्यांनी. आणि तर बघा असा पसारा झालेला आहे चिक गाळायची म्हणून. आणि मधलं काय शूट केलंच नाही आहे, कारण की चिक हटायचा ते खूप असं झंझट आहे. त्याच्यामुळे ना शूट केलंच नाही. आता ना सगळ्या कुरड्या घालून झाल्या होत्या. उरलेला चिक होता जो गार झालेला थोडाच उरला होता, म्हणून ना मी त्याचं वडं पाडत होते. आणि ते वडं आहे ना थोडंसं ना सुकलं ना मग ते खायला भारी लागतात, मला आवडतात म्हणून मी तोडून घेत होते. आणि आमची लाडूबाई ना बघल्यापाशीच येऊन बसली चिक खाण्यासाठी. चिक शिजत होता तोवरच त्यांनी भरपूर चिक खाऊन घेतला गरम गरम. आणि आता ना पुन्हा खालचा तो खरडा खायचा आहे म्हणून ना खायला बसलेली आहे. आणि एवढ्या अशा कुरड्या झालेल्या आहे 12 किलोच्या आणि पांढऱ्या शुभ्र झालेले आहे. आणि आता ना सगळं असं आवरून झालेलं आहे. आता सर्व भांडी घासायचं आणि ना कुरड्या करायचं म्हटलं ना अशी मेन म्हणजे माणसं जास्त लागतात. आणि माझ्या 2 लाडूबाईंना माझ्या हाताखाली खूप मदत करतात, त्यामुळे ना मला कोणत्याही कामाचा शीण येत नाही. आणि शेजारच्या तायांनी मावशी आल्या होत्या, त्यांनी चिक हाटला, कुरड्या घालू लागल्या ना. आता त्या घरी गेलेल्या आहे. आणि अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या. तुम्हाला कशा वाटल्या कुरड्या नक्की सांगा. काय दूधला खालचं काढून दे. खरडा खरडा भांडी वगैरे सगळी घासली चिकाची. आणि आता आली दुटी चालू झाली. पाणी देते कांद्याला. हा मोठा वाफ आहे ना तो, त्याच्यावर पाणी आहे. आणि झाडाखाली नाही येऊन बसले, एवढं ऊन झालंय ना. आता वाजल्या 2 आणि आज आहे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मग भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय.